विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये परकीय भांडवल हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे काही फॉरेन कॅपिटल आहे, हे फॉरेन कॅपिटल किंवा परकीय भांडवल म्हणजे देशाला परकीयांकडून मिळणारी मदत किंवा देशाला मिळणारे परकीयांकडून सहाय्य असेल, कर्ज असतील, गुंतवणूक असेल, या स्वरूपामध्ये उपलब्ध होणारे भांडवल म्हणजे परकीय भांडवल असे म्हटले जाते किंवा परकीय भांडवल होय. विद्यार्थी मित्रांनो, परकीय भांडवलाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत किंवा जे काही परकीय भांडवल प्राप्त होत असतं हे विविध प्रकारामध्ये प्राप्त होत असते. परकीय भांडवल हे दीर्घकालीन हेतूसाठी आणि अल्पकालीन गरजा भागवण्यासाठी उपयोगामध्ये आणले जात असते किंवा ज्याचा वापर केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, जे काही विदेशाकडून मिळणारी मदत असेल, सहाय्य असेल, कर्ज असेल किंवा गुंतवणूक असेल, या स्वरूपामध्ये जे काही परकीय भांडवल उपलब्ध होत असतं त्या परकीय भांडवलाचे विविध प्रकार पडत असतात आणि हे परकीय भांडवल दीर्घकालीन हेतूसाठी किंवा अल्पकालीन गरजांसाठी त्याचा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या भांडवलास आपण दीर्घकालीन भांडवल म्हणत असतो आणि 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या भांडवलास आपण अल्पकालीन भांडवल असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा परकीय भांडवलाची जर विविध देशांच्या दृष्टीनं आपण जर भूमिका पाहिली तर अत्यंत महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येतं. या परकीय भांडवलामुळे देशाच्या साधनसामग्रीमध्ये वाढ होत असते. जी काही देशाचा विकास करण्यासाठी आयात करावी लागत असते, या परकीय भांडवलाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आयात मोठ्या प्रमाणामध्ये करता येत असते. त्याचबरोबर परकीय भांडवलाच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत असणारी जी काही गुंतवणूक आहे, या गुंतवणुकीची पातळी उच्चतम करता येत असते किंवा उच्च करता येत असते किंवा वाढवता येत असते. त्याचबरोबर या परकीय भांडवलाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास असेल, जी काही निर्यात असते, ही निर्यात सुरुवातीच्या गुंतवणूक कमी असल्यामुळे कमी असते, परंतु ज्यावेळेस परकीय भांडवलाचा आपण परकीय गुंतवणूक ज्यावेळी देशामध्ये होत असते त्यावेळी निर्यातीची जी काय मर्यादा आहे, ही निर्यातीची मर्यादा दूर होत असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत असते. त्याचबरोबर परकीय भांडवलाच्या माध्यमातून पायाभूत उद्योगांचा विकास होतो, तंत्रज्ञानामध्ये वाढ होत असते किंवा तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असते. त्याचबरोबर व्यवहार तोलाची जे काही आपल्या देशाचा व्यवहार तोल असतो, या व्यवहार तोलाची स्थिती सुधारता येत असते किंवा त्याच्यामधील तूट भरून काढता येत असते. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेमधील ज्या काही विविध वस्तू आणि सेवांच्या किमती असतात, या किमतीमध्ये घट करता येत असते किंवा किमती स्थिर ठेवता येत असतात. त्याचबरोबर जी काही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत असते आणि या गुंतवणुकीमधील जो काही धोका असतो, हा धोका परकीय भांडवलामुळे परकीय लोक स्वीकारत असतात किंवा परकीय गुंतवणूकदार स्वीकारत असतात. म्हणजे हे अल्पविकसित देशाच्या दृष्टीने किंवा विविध देशांच्या दृष्टीनं परकीय भांडवलाचे आपल्याला महत्त्व असल्याचे दिसून येते. परंतु अशा स्वरूपाचे परकीय भांडवल देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविध मार्गाने येत असते किंवा या जे काही परकीय भांडवल आहेत, या भांडवलाचे विविध प्रकार पडत असतात. तर आपण याच्यामधील आज विद्यार्थी मित्रांनो परकीय भांडवलाचे 2 प्रकार अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक किंवा थेट परकीय गुंतवणूक. यालाच असं म्हटलं जातं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इथं FDP झाले, इथं आय पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला थेट परकीय गुंतवणुकीचा तर आपल्या लक्षामध्ये येईल, जेव्हा एखाद्या देशातील व्यक्ती किंवा संस्था दुसऱ्या देशामधील उद्योगामध्ये किंवा उपक्रमामध्ये भांडवलाची गुंतवणूक करत असतात, तेव्हा त्यास आपण थेट परकीय गुंतवणूक असे म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या देशामधील व्यक्ती
किंवा त्या देशामधील ज्या काही संस्था असतात, या संस्था जर दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या देशामधील उद्योगामध्ये किंवा त्या देशामधील असणारे जे काही उपक्रम आहेत, या उपक्रमामध्ये जेव्हा भांडवलाची गुंतवणूक करत असतात, तेव्हा आपण त्यास थेट परकीय गुंतवणूक असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, थेट परकीय गुंतवणूक ही खाजगी व्यक्ती आणि संस्था किंवा प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक ही खाजगी व्यक्ती किंवा संस्था या करत असतात. ते प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक ही कंपन्यांचे शेअर्स किंवा कर्ज रोख्यांच्या स्वरूपामध्ये किंवा कर्जाच्या स्वरूपामध्ये केली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये अशा प्रकारे दुसऱ्या देशातील कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीज आपण पालक कंपनी असे म्हणत असतो. तर ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली जात असते त्या कंपनीस सहाय्यक कंपनी असेही म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून बहुतेक सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांची किंवा मल्टीनॅशनल कंपनीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येतं. परकीय राष्ट्र थेट गुंतवणूक करण्यासाठी संबंधित परकीय अल्पविकसित राष्ट्रामध्ये कारखाना किंवा कंपन्याची स्थापना करण्याचा पर्याय प्रामुख्याने स्वीकारला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या राष्ट्रामध्ये किंवा परकीय राष्ट्रामध्ये जर थेट गुंतवणूक करायची असेल तर थेट गुंतवणूक करण्यासाठी प्रामुख्यानं गुंतवणूक करणाऱ्या देशामधील गुंतवणूकदार हे काय करत असतात की दुसरा देश जर अल्पविकसित असेल किंवा इतर कोणताही देश असेल त्या देशामध्ये कारखाना किंवा कंपन्यांची स्थापना करत असतात किंवा हा पर्याय ते स्वीकारत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी विकसित देशातील उद्योग संस्था या काय करत असतात की आपल्या शाखा विकसनशील देशामध्ये उघडत असतात किंवा काढत असतात. आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर अमेरिका, युरोप आणि जपानसारखे औद्योगिकदृष्ट्या जे विकसित देश आहेत, हे विकसित देश विकसनशील देशामध्ये आपल्या मोठ्या उद्योग संस्था किंवा आपल्या मोठ्या उद्योग संस्थांच्या उपसंस्था स्थापन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे विकसनशील देशामध्ये स्थानिक उद्योगांच्या उत्पादनाचा दर्जा, तंत्रज्ञान, निर्यात क्षमतेमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्या लक्षामध्ये येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमुळे आधुनिक उत्पादन तंत्राचे लाभ विकसित देशाद्वारे हे जगामधील विकसनशील देशांना सहजपणे उपलब्ध होत असतात किंवा मिळत असतात. परकीय उद्योगांना जे काही विपणन व्यवस्थेसंबंधी असलेली जी काही उपयुक्त अनुभवाचा फायदा आहे, हा फायदा त्या देशामधील स्थानिक उद्योगांनाही प्राप्त होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, परकीय गुंतवणूक आणि कर आकारणी संदर्भात जे सुलभ कायदे असतात किंवा कायदे असलेल्या देशामध्ये अशी प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक अधिक प्रमाणामध्ये केल्याचे आपल्याला पाहायला मिळते किंवा अधिक प्रमाणामध्ये होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रकार पाहू, परकीय संस्थात्मक गुंतवणूक. विद्यार्थी मित्रांनो, परकीय संस्थात्मक गुंतवणूक जर पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की एका देशातील व्यक्ती किंवा संस्थांनी दुसऱ्या देशातील उद्योग संस्थांची बंधनपत्रे, परस्पर निधी इत्यादीमध्ये केलेल्या गुंतवणुकीस परकीय गुंतवणूक किंवा परकीय भांडवल खाती गुंतवणूक किंवा परकीय संस्थात्मक गुंतवणूक असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एका देशामधील व्यक्ती किंवा संस्था हे दुसऱ्या देशामधील जी काही उद्योग संस्थांची बंधनपत्रे किंवा परस्पर निधी असतो, यामध्ये काय करत असतात, गुंतवणूक करत असतात आणि या गुंतवणुकीसच काय म्हटलं जातं, परकीय संस्थात्मक गुंतवणूक असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा परकीय संस्थात्मक गुंतवणूक आहे ही या प्रकारची गुंतवणूक अल्प कालावधीसाठी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारामध्ये बॉन्ड्स, स्टॉक्स इत्यादी वित्तीय मालमत्तामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला संबंधित
कंपनीचे सहभाग खरेदी करण्याची आवश्यकता ही नसते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी काही गुंतवणूक होत असते ती बॉन्ड्स आणि स्टॉकच्या माध्यमातून होत असते. आणि याच्यामध्ये जी काही गुंतवणूक करणारी कंपनी, या कंपनीला संबंधित कंपनीचे जे काही समभाग आहेत हे समभाग खरेदी करण्याची गरज नसते. विद्यार्थी मित्रांनो, परकीय भांडवल गुंतवणूक हा सुद्धा खाजगी गुंतवणुकीचाच एक प्रकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीला आपण विभागनीय गुंतवणूक असेही म्हणत असतो. अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमध्ये परकीय व्यक्ती किंवा आर्थिक संस्था विकसनशील देशातील उद्योगधंद्यामध्ये समभाग किंवा कर्जरोख्यांच्या स्वरूपामध्ये या गुंतवणूक करत असतात. अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीला संबंधित स्थानिक सरकारची हमी मिळत असते. अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकींना संबंधित उद्योगाच्या लाभांशावर केवळ अधिकार मागवता. परकीय गुंतवणूकदारांना समभागांच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक केलेल्या कंपनीवर मालकी हक्क हे प्रस्थापित करता येत नाहीत. ही जी काही परकीय संस्थात्मक गुंतवणूक असते ही अप्रत्यक्ष स्वरूपाची असते आणि अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक करण्यासाठी आणि गुंतवणुकीमधील संभाव्य जो काही धोका असतो हा टाळण्यासाठी जागतिक बँकेने एक अतिशय खात्रीशीर पर्याय शोधून काढल्याचे आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, कमी विकसित देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये विकासाच्या दृष्टीने जागतिक बँकेद्वारे वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जातात. यापैकी काही विशिष्ट प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेकडून रोखे काढले जातात आणि अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीसाठी किंवा परकीय संस्थात्मक गुंतवणुकीसाठी जागतिक बँकेने काढलेल्या कर्जरोख्यांची खरेदी हे परकीय खाजगी गुंतवणूकदाराकडून केली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, परकीय संस्थात्मक गुंतवणूक ही म्हणजे की आपण जसं प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक पाहिली किंवा थेट परकीय गुंतवणूक पाहिली, तर याच्यामध्ये काय होतं की विदेशामधील व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्षपणे त्या देशामध्ये जाऊन गुंतवणूक करत होते. परंतु ही काय जी संस्थात्मक गुंतवणूक असते, या संस्थात्मक गुंतवणुकीमध्ये प्रत्यक्षपणे गुंतवणूक न करता त्या कंपनीचे शेअर्स, कर्जरोखे किंवा शेअर्स खरेदी करून काय केली जात असते, गुंतवणूक केली जात असते. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.